येवल्यात जरांगे पाटलांची भव्य सभा आरक्षणासह भुजबळांवर डागली तोफ। भुजबळांनी माझ्यावर मराठ्यांनी उपकार केले असे म्हणायला पाहिजे। येवला येथे 9 ऑक्टोबर रोजी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची भव्य दिव्य अशी सभा पार पडली। मनोज जरांगे पाटील हे सभास्थळी आल्यानंतर आयोजक समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे मराठा सविस्तर भाषण झाले। जरांगे पाटील पब्लिकमध्ये उभे राहून जरांगे पाटलांचे भाषण सुरू केले। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे। ज्यांनी आरक्षण समजून घेतले नाही ते आरक्षणात गेले नाहीत। आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही। 29 ऑगस्टला अंतर्वदीतून लढा सुरू झाला। असे आमच्या लेकराला आरक्षण मागायचे नाही का असा सवाल त्यांनी केला। सरकारला किंमत मोजावी लागेल, त्यामुळे आरक्षण घेऊन लढा संपवायचा आहे। व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या, जातीवर आरक्षण दिले, मग मराठ्यांना का नाही? जी जात मागास सिद्ध झाली ती ओबीसी मध्ये घेणे क्रमपात्र आहे। आतापर्यंत आरक्षण नाही मिळाले। 1 महिन्याचा वेळ आरक्षणाला मागितला दिला। मराठा आरक्षणासाठी कायदा पारित करा असे सांगितले। मग समिती कामाला लागली, सरकार कामाला लागले, म्हणून 40 दिवसात आरक्षण द्या अशी मागणी केली। ओबीसींची संख्या 28%। मी टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतो। मंडल आयोगाने आरक्षण दिले। भुजबळ म्हणतात आमची 60% लोकसंख्या आहे। ओबीसींना 90ला 14% आरक्षण सुरू केले। भुजबळ साहेब तुमचे 14% तुम्ही घ्या, आमचे आम्हाला द्या। आमच्या मुलाबाळांचा बळी तुम्ही देऊ नका। तुमच्या खांद्याला खांदा लावून मराठ्यांनी केले। सगळ्याच ओबीसी नेत्यांना मराठ्यांची साथ दिली, एकाचीही मान खाली जाऊ दिली नाही। तुम्ही म्हणता मराठ्यांना आरक्षण देऊ नका, कसे देत नाहीत? मराठ्यांना आरक्षण घेणारच। भुजबळांनी माझ्यावर मराठ्यांनी उपकार केले असे म्हणायला पाहिजे। मराठ्यांच्या भावना समजून घ्या। नुसता विरोध करायचा म्हणून विरोध करू नका। आता सर्व राजकारण्यांची आम्हाला आरक्षण मिळवून द्या। येवल्यात आलो म्हणून बोलत नाही। भुजबळ म्हणतात आमच्यात घुसू नका, आरक्षण कुठूनही घ्या। मी आरोप करत नाही। 4 दिवसांपूर्वी भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध नाही असे सांगितले। भुजबळ जर पुन्हा बोलले तर मी पुन्हा उठेल। मराठ्यांच्या आरक्षणाविरोधी बोलू नका, मराठ्यांच्या आड येऊ नका। भुजबळ साहेब मराठ्यांच्या आरक्षणासाठी मी स्वतः लढतो असे म्हणा। अनेक मराठ्यांनी तुम्हाला मदत केली आहे। मराठ्यांबद्दल एवढा द्वेष का? मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात विष कालवू नका। एकदा आमच्याकडे मायेने बघा। भुजबळांचे म्हणणे आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर ओबीसीचे आरक्षण कमी होईल। गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची मागणी आहे, आमचं म्हणणं आहे। मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या। सरसकट मराठा ओबीसीत आला तर आपले आरक्षण कमी होईल। आता आरक्षणच घेणार। राज्यात दुष्काळ पडलाय, शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी। मराठा आरक्षणाबाबत पुन्हा सांगतो, आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही असेही जरांगे पाटील यांनी सांगितले। स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला। त्यांचं म्हणणं आहे आमची 60% लोकसंख्या आहे। बरं तुमच्या मनाने आता होऊन द्या, 60% तर 60%। मोजा मराठ्यांना आता 60% ओबीसी, 34% मराठा, किती झाले? एससी एसटी 20%, 150% लोकसंख्या असती का साहेब? आमचे खाताचे सोडा, तुमचं मंडळ कमिशनने दिलेले 14% तुम्ही घ्या। आमच्या लेकरांच्या पाठीवर पाय देऊ नका। आमचे मुर्दे पडायला तुम्ही जबाबदार बनू नका।